हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर चला आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आपल्या आणि यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू. तर चला आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा इकडं आज काय आणलं हे नवीन. तर हे आहे सोयाबीनचा चाळा. तर सोयाबीनचा चाळा म्हणजे काय झालं होतं, आपलं या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीचं सोयाबीन निघालं तेव्हा आपण सगळं विकलं होतं, पण थोडंफार राहिलं होतं मातीचं सोयाबीन. तर त्याच्यासाठी छोकूच्या पप्पाने हा चाळा आणला आणि याच्यामध्ये ना माती अलग आणि सोयाबीन अलग होतं. तर बरंचसं जवळपास 1-1.5 क्विंटल हे सोयाबीन आपलं शिल्लक राहिलेलं होतं. माती असल्यामुळं यांनी खूप कमी भावाने मागत होते, म्हणून छोकूच्या पप्पाने ते विकलंच नव्हतं, तसंच ठेवलं होतं. म्हणजे नीट करू आणि मग नंतर आपण ते विकू. पण नीट करायला एवढं माती कशी बाजूला काढायची, तर ते म्हणजे पॉसिबलच नव्हतं. म्हणून मग छोकूच्या पप्पाने हा चाळा आणला होता गावातून. तरी हा चाळा इतका छान होता. हा लाईटीवर नाही आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे लाईटीवर पण नाही आणि याला काही म्हणजे असं बॅटरीचं असं काही नाही आहे. फक्त हे वरून असं वजन टाकलं की खाली ते सगळं पडत होतं. तर इकडल्या बाजूकडून माती पडत होती बघा, आणि काही कवळे दाणे होते हिरवे चपाटलेले, असे काही दाणे याच्यामध्ये पडत होते आणि माती जास्त होती. आणि पलीकडल्या साईड कोणी ना पूर्ण असे सगळे छान असे मस्त एकही माती न येता सगळं सोयाबीन बाजूला येत होतं. तर खूप छान चाळा आहे हा. जवळपास हा चाळा बराचसा उंच आहे बघा, म्हणजे आमच्या गॅलरीपेक्षा. पण आता याचं फूट मला नेमकं नाही सांगता यायचं किती फूट आहे, पण खूप मोठा चाळा आहे हा. वरून असं खूप छान मस्त असं गोल 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 बिंगर, आणि त्याचा आवाज तो इतका होता तुम्हाला सांगते, असं भरभर दाणे पडलेला लय मोठा आवाज येत होता. तर म्हणलं चला आता हे सोयाबीन कवर ठेवायचं, दुसरंही सोयाबीन पेरायची वेळ झाली. आता टाईम आलेला आहे दुसरं सोयाबीन पेरणी करायची, त्याच्यामुळे म्हणलं हे कवर ठेवायचं. म्हणून मग छोकूचे पप्पा म्हणले आपण हे नीट करू. तर ह्या चाळ्याच्या साह्याने नीट करून आपण हे विकून टाकू. तर तेच काम चालू होतं आज. म्हणलं याचं हे फायनल करूनच घेऊ. तर चला हे सोयाबीन किती कसं होतं आणि कसं झालंय भारी. हो का आजी, एवढं भारी झालं. आणि इकडं माती पडत निसती माती. पडत इकडे गुतला तिथं तसं बोट घातलं का पाहिलं तर आपल्या इथं किती सोयाबीन होतं. 1 तासात अर्ध्या तासात सगळं सोयाबीन एवढी फुटी लागलेली पूर्ण खाली झाली. गोण भरली काय, गोण भरली काय चुकू मग कशाला हे करतो, होऊ दे ना. कान ठेवायचं काय हे जास्त मातीच आहे ना, एवढी माती आहे. इकडं आजीचं काम चाललंय, लिंकीची डाळ भरडायची. झाली का भरडून, एवढी भरायची काय. आणि टावेल काला घेतलाय खाली बोलतो ना. चांगली झाली डाळ आहे ना. कोण नाही यायचं उद्या. माझं काम चालू होते ब्लाऊज कटिंगचं, आणि ती मशीन आली म्हणून मी गेले होते मग बघायला. ते आपले करतात मी घेते आता कापून, कारण बरेचसे ब्लाऊज शिवायचे राहिलेले. आणि इकडं फॅनचं बघा पार जीव चाललाय. असा फॅन चालवतो इतका काहीतरी गेले त्याचं, मोकार गरम होते बघा. मला इकडं पार मोकार गरम झाले. आणि आपली खिडकी एकदम बारीक आहे ना, त्याच्यामुळं हवाला येत नाही. आपण हे पुढल्या वर्षी करणारच आहे. असं आहे.
स्लायडिंगच्या पुढच्या पुढल्या वर्षी टाकून घेऊ. बरोबर आपण एवढी गरमी सहन करू, आता काय इलाज नाही झाला. आणि एक टेबल फॅन आहे तो बाहेर आजी लागतो, त्याच्यामुळं मग जाऊ द्या, आपण याच्यामध्येच काम करतो, मग त्याच फॅनमध्ये काम चालवतो. तर असं चला आता मी घेते ब्लाऊज कटिंग करून. बघा किती मस्त सोयाबीन झालं, हे सगळं सोयाबीन भारी झालं. खाली फक्त ह्या चाळ्यामुळं इतकं भारी झालं. बघा बरं सोयाबीन हे किती 1 क्विंटल भरण का हो, 1-1.5 क्विंटल भरण असं म्हणणं आहे यांचं. तर एवढं चांगलं एवढं सोयाबीन होतं. तर हा चाळ्याने खरंच लय भारी काम केलं. आणि माती कुठे ठेवली आतमध्ये, माती का आला? हा तर त्याच्यामध्ये ना थोडस हे आहे, तर एवढं निघालं. बघा किती 2, 4, 5 गोण्या येतो. आणि थोडस सांडले. आता हे सगळं गोळा करून घेऊ. इकडल्या साईडकून माती येत होती आणि इकडल्या साईडकून म्हणजे दाणे येत होते. आणि इतका भारी चाळा आहे आणि लय भारी काम केलं, हाय की नाही हो? आता जाऊन द्या, हाय की नाही? तर दरवर्षी आपलं असंच करायचं, मातीचं तसंच ठुत जायचं बरं का, ते साचतात नाही द्यायचं तवा, हाय की नाही? आपण मोकार बसवतो स्वस्त देत, होतं थोडासा ताण पण होऊन जात. तर वर लावायच्या ना, तर बरं चालतंय, मी तुम्हाला लावून देते. तर बघा इकडं पाऊस फुटलेला आहे, मोकार पावसाचं पाऊस झालंय. आणि आवा गरजतोय पण, हाय का? तर चला आता चकूच्या पप्पाला मी उचलून देते, गोणे कपडे बिपडे काढून घेते. आणि वर शेंगा टाकलेल्या आहेत वाळायला, त्या पण काढायच्यात. पावसाचं मोकार वातावरण झालेलं आहे. चला वर तुम्हाला मातीच्या गोण्या पण दाखवते 2. माती बघा, हे गचुंड बांधून 2 गोण्या. आणि याच्यामध्ये थोडीशी डाळ, थोडं बारीक पिवळं शिवळं म्हणजे शारडा खात्यार म्हणून आजी म्हणजे मी नंतर नीट करते. माती नका देऊ, थोडी उदाळून पादाळून त्यामध्ये थोडंफार निघल, पायली 1.5 पायली, तर म्हणून हे ठेवलंय असं. तर चला इकडं पावसाचे आगमन झालेलं आहे, आता पाऊस यायला लागलेला आहे. आणि इकडं आंबे खाऊन कसे फेकलेत बघा, सगळी तर राडा केलाय. ऊस पुढू काय. तर हे 2 ब्लाऊज शिवून झाले आता आपले मस्त पैकी 2 ब्लाऊज शिवून झाले. आणि आता चला चहा ठेवू. चला आपला कोरा चहा झालाय, आता याच्यामध्ये दूध टाकू मस्त पैकी. आणि तुम्ही पण या चहा प्यायला. साई पडली बघत. तीन कप पार्सल, 3 कप पार्सल, 3 कप पार्सल. मी कुठे गेले? तर चला या सगळेजण चहा प्यायला मस्त पैकी. चहा प्यायला. तर चला आपला स्वयंपाक झालेला आहे. इकडं वरण पण झालेलं आहे, भात पण झालेला आहे. आणि हे भांडे सगळं क्लीन करून घेतलं, सगळं साफसफाई करून घेतली बघा इकडं. आणि इकडं छोकूचं काय केलंय, हे केक केलाय बघा. आता हिचा यो केक वाटीत घालून कसं आकार दिलाय आणि त्याच्यावर डाळ टाकलेली. जेवायची का तुला? तुझा केक आहे काय? हॅपी बर्थडे छोकू. चला छोकूचे पप्पा, हा मिठाला कमी ना टाक ना.
तर चला छोकूचे पप्पा दूध काढायला गेलेले आहेत. आता त्यांचं दूध होतं आलं असेल काढायचं. तर चला आता आम्ही घेतो जेवून ते आल्यावरती. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या अशाच नवीन एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.